महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। संभाजीनगर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी आकार पाणी काढलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांसाठी मी हे पाणी काढत असते। सर्वांना देव सुखाचे ठेव, सर्वांचे आरोग्य चांगले राहू। आमचे तसेच पुण्यावरनं मनीषा डॉक्टर या आलेल्या आहे, आशिकाजी या आलेल्या आहे। पुणे, कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा, मुंबई, नाशिक, धुळे, माळेगाव, गंगापूर सगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यात माझ्या पाण्याला आलेल्या आहे। महाराष्ट्राचा समाज इथे जमा झालाय, समाजाकडनं आणि सरकारकडनं काय अपेक्षित आहे? अहो, समाजाकडनं सरकारकडनं काय अपेक्षा करायची? एक बाप भीक मागू देईना, नाही पोट भरू देईना, नागरिक आम्हाला स्वीकारत नाही आणि सरकार दिलेली सुविधा आमच्यापर्यंत येऊ देत नाही। असं झालंय आमचं। आम्ही समाजासाठी येतो हे मान्य करतो, जसं समाजाने सर्वांना अपनावलेलं आहे तसं आम्हालाही अपनाव आणि आम्हाला एक मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार द्यावा। तुमच्यासाठी आता नवीन योजना चालू केल्या, कसं बघता? बीज भांडवल योजना जे चालू केलेलं आहे ते काही किन्नर समाजापर्यंत आलेलं नाही आतापर्यंत, तर आमच्यापर्यंत आले पाहिजे। एफआर मध्ये मी किन्नर समाजाने अजून नाव नोंदणी केलेली नाही, आपण करणार का? समाजाला आव्हान करणार का?
रोग नक्कीच करणार आम्ही आहे. आणि आज आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये खूप मोठ्या आनंदात खूप मोठ्या उत्साहात आज हा पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी आईचा आखाड पाण्याचा सोहळा आयोजित केलेला आहे आणि भरपूर सगळे भाविक भक्त मित्र परिवार देशा फॅमिली आमचे सर्व समाज लांबून लांबून या ठिकाणी आलेले आहेत. तर इथं सर्वांचं मनापासून एक धन्यवाद आणि काय शुभेच्छा द्याल? आखाड सभेला एवढेच शुभेच्छा देणार आम्ही जे भाविक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आई साहेबांचा आशीर्वाद व महाप्रसाद मिळावा. नमस्कार, मी पुण्यावरचा पुन्हा बोलती पुणेकर. तर आज भव्य दिव्य लक्ष्मीमाईचा आज आखाड पाणीचा सोहळा भरलेला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मंगलामुखी चॅरिटेबल ट्रस्ट. आम्ही पुण्यात सगळे उपस्थित आहे आणि माई माऊली करू सगळ्यांची बाल गोपाळ सगळ्याची सुखाची रावते सगळ्याची एक रमाळा आनंदाची ठेवते भगवती करू. जे माय माऊली आम्हाला देणार त्याच्या माने त्यांची माय माऊलीला भरपूर खूप यश बळकत ठेवते त्यांच्या घरामध्ये सुखामध्ये यश बळकत ठेवते. बस एवढ्याच आशीर्वाद मी माय माऊलीकडे करेन. लक्ष्मीच्या नावानं नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मयुरी ताई साहेब. मी मुंबईवरून आलेली आहे. इकडे महालक्ष्मीचा म्हणजे तीच बरखेडची लखाबाई तिचा वार्षिक दरवर्षी प्रमाणे आखाड महिन्यात कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे आलेले आहे. पुण्यातून आलेले आहेत, मुंबईवरून धुळ्यावरून आमचे सगळे जेवढे पण किन्नर आहेत ते आलेले आहेत आणि आम्ही ही पूजा दरवर्षी करतो आमच्या जजमानांसाठी जे आमच्या पोटाला देतात. त्यांच्या मुलाबाळांना सुख लागू दे, त्यांच्या नोकरी धंद्यात यश राहू दे, त्यांच्या हातापायात ताकद शक्ती राहू दे, डॉक्टर दवा गोळी पासून ते कायम लांब राहू दे म्हणून आम्ही ही वार्षिक पूजा करतो आमच्या जजमानांसाठी जे आमच्या पोटाला देतात ना त्यांच्यासाठी, जे नाही देत त्यांच्यासाठी पण आम्ही महाराष्ट्रातील बैलगाड्यासाठी काय आशीर्वाद मागणार तुम्ही? काय म्हणतात? शेतकऱ्यांसाठी काय आशीर्वाद मागणार? शेतकऱ्यांसाठी आम्ही आशीर्वाद मागणार. पीक चांगलं येऊ दे बाबा, पाऊस भरपूर पडू दे, पाऊस भरपूर पडू दे, पीक चांगलं होऊ दे, त्यांना योग्य तो दाम मिळू दे बाजार भावात, त्यांना चांगलं यश मिळू दे. बळीराजा आहे आमचा महाराष्ट्राचा. शेतकरी येत आम्ही, शेतकरी येत आम्ही या ठिकाणी या ठिकाणी काढत आहे ती आम्ही सगळे किन्नर समाज 700-800 किन्नर समाज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. त्याच्या जन्मस्थान त्या आखाड पाण्यामध्ये पूर्ण किन्नर समाज इकडे आलेला आहोत. पाटील आम्ही पुण्यावरून आलेलो आहे. आज संभाजीनगर मध्ये भव्य दिव्य महालक्ष्मी देवीची मिरवणूक यात्रा आहे आणि मिरवणूक आहे. हे पूजेचं महत्व खरं सांगायचं झालं तर जे समाज आहे जो आम्हाला देव दान धर्म त्यांच्यासाठी जे आशीर्वाद म्हणून ह्या पूजा ठेवलेली आहे आणि आम्ही देवी प्रार्थना करतो भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजाचं सुख येऊ दे. धन्यवाद.